अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे यामुळे मोठं नुकसान झालंय। भिवंडीमध्ये वीज दरात 1 रुपयांची सवलत जाहीर केली असून भिवंडीतील यंत्रमागधारकांना यामुळे दिलासा मिळालाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून यावेळी महसूल आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते। संजय राऊत हे नोकरी उभाटाची करतात आणि चाकरी मात्र शरद पवार यांची करतात, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूरमध्ये भव्य असा एक्स्पो देऊन दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या हेतूने दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम टिळक स्मारक मैदानावर 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी भरवण्यात येणार आहे। जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरलेत, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा चौकुळ नंबर 4 चे विद्यार्थी पर्यटकांचे गाईड बनले आहेत, तर 3 भाषेत मुलांनी पर्यटकांना पर्यटन स्थळाची माहिती दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेने जी काही तोडफोड केली ती अत्यंत गंभीर आहे। या संदर्भात महिलेची मानसिकता तपासण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या चौघांकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी तातडीने विमाननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले। मालवणी येथे एका महिलेच्या पतीने तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याची भयानक घटना घडली असून या हल्ल्यात पीडित महिला ही गंभीर जखमी झाली आहे। जळगावमध्ये कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत आमदार लता सोनावणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। नाशिकमधील येवल्यात मका, सोयाबीन, भुसार धान्य लिलावास सुरुवात झाली असून सोयाबीनला 4751 रुपये इतका भाव मिळालाय। धर्मवीर 2 चित्रपटाचे सोलापुरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले असून शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी, पोस्टरवर दुग्धाभिषेक करत मोठा जल्लोष केला। आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने आज नागपुरात जेल भरो आंदोलन केलंय, तर या मोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे यासाठी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवड नफ्यातून 1,03 लाखाची एफडी केल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींनी दिली आहे। नांदेडमध्ये ओबीसी एससी एसटी समन्वय समिती नांदेड जिल्ह्याच्या वतीनं शरद पवार यांच्यात जाहीर निषेध करण्यात आलाय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून धुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान या परतीच्या पावसामुळे झाल्याचं पाहायला मिळतंय। आदिवासी जात पडताळणी आयुक्त कार्यालयासमोर पंढरपूर येथील धनगर समाज बांधवांकडून उपोषण करण्यात येत आहे। पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे। निवडणूक आयोग कधीही निवडणुका घेईल तेव्हा आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी केलंय। कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्यात सत्ताधारी सारवासारव करतायत, असा टोला अनिल देसाई यांनी लगावलाय। गंगापूर तालुक्यात विकास झाला नाही, लोकांना बदल हवा आहे, असं वक्तव्य सतीश चव्हाण यांनी केलंय। महाविकास आघाडीच्या खोट्या फॅक्टरीला न्यायालयाने टाळा लावलाय, अशी टीका निरंजन डावखरे यांनी केली।